नमस्कार, मी बसवंत पाटील। आज एक नवीन विषय आणि सत्य घटनेवर आधारित हा आजचा विषय आहे। मानवानो, आयुष्यामध्ये आहे ना, माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला, तरी मात्र तो माणसाची जी विनम्रता असते ती विनम्रता टिकवून ठेवता आली पाहिजे। कारण यशस्वी झाला म्हणून तो व्यक्ती अहंकारी झाला तर त्या यशस्वीतेला काहीच महत्त्व राहत नाही। अशीच एक घटना, सत्य घटनेवर आधारित आजची कहाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो। ही कहाणी आहे सुपरस्टार अमिताभ बच्चन जी यांच्या जीवनामध्ये घडलेली एक सत्य घटना। बांधवांनो, एकदा सुपरस्टार अमिताभ बच्चन जी विमानानं प्रवासाला निघाले होते आणि विमानानं प्रवासाला त्यांनी ज्यावेळेस विमानानं प्रवास करत होते, ज्यावेळेस त्यांनी विमानामध्ये जाऊन आपल्या सीटवर बसले, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की त्यांच्या बाजूच्या सीटवर कोणी बसलेलं नव्हतं। ती सीट रिकामी होती। पण काही थोड्या वेळाने त्या सीटवर एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्या सीटवर बसले। त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं सर्वसाधारण कपडे होते, सर्वसाधारण राहणीमान होता। ती व्यक्ती त्यांच्या बाजूला येऊन बसली आणि आपल्या बॅग मधला एक वर्तमानपत्र काढले आणि ते वाचायला सुरू केले। अमिताभ बच्चनजीला आश्चर्य वाटलं की मी एवढा मोठा सुपरस्टार आहे, आज खूप माझे चाहते आहेत, असा देशातला कुठलाही व्यक्ती नाही की तो मला ओळखत नाही, पण हा व्यक्ती मला साधं बोलला सुद्धा नाही किंवा माझ्याकडे सुद्धा पाहिलं सुद्धा नाही। म्हणून त्यांनीच ठरवलं त्या व्यक्तीला बोलायचं। त्यांनी त्या व्यक्तींना हाय हॅलो म्हणाले। ती व्यक्ती सुद्धा अमिताभ बच्चनकडे पाहून एक सुंदर अशी स्माइल देऊन त्यांनी सुद्धा त्यांना हाय हॅलो म्हणाले। अमिताभ बच्चनजी त्यांना काहीतरी बोलावं म्हणून विषय काढले आणि दोघांमध्ये चर्चा सुरू झाली। बोलता बोलता मुद्दामून अमिताभ बच्चनजींनी त्यांना चित्रपटाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं की तुम्ही चित्रपट पाहता का? त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, मी खूप दिवसाखाली चित्रपट पाहिलं होतं, पण आता काय एवढ्यामध्ये चित्रपट मी पाहिलं नाही आणि पाहण्याचा काय योग आला नाही। त्यावेळेस अमिताभ बच्चनजी सांगतात की मी चित्रपटामध्ये काम करतो। ती व्यक्ती अमिताभ बच्चनना एक प्रश्न विचारते, तुम्ही चित्रपटात काय काम करता? त्यावेळेस अमिताभ बच्चनजींनी एक गर्वानं अभिमानानं सांगतात, मी अभिनेता आहे, मी हिरोचं काम करतो। त्यावेळेस ती व्यक्ती अरे वा, खूप छान आहे असं 2 शब्दामध्ये उत्तर देते आणि आपला जो वर्तमानपत्र आहे ते वाचायला सुरू करते। अमिताभ बच्चनजींना खूप आश्चर्य वाटतं की खूप कमी शब्दामध्ये ही व्यक्ती त्यांच्याशी संवाद साधलेली असते। ज्यावेळेस विमानाचा प्रवास संपतो, दोघंही विमानाच्या खाली उतरतात, त्यावेळेस अमिताभ बच्चनजींनी त्यांना त्या व्यक्तींना पुनश्च एकदा भेटून त्यांना म्हणते, तुमच्यासोबत मी प्रवास केलो, मला खूप आनंद वाटला आणि आजचा आपला प्रवास जो आहे खूप सुंदर झाला। मी अमिताभ बच्चन आहे असं त्यांनी त्या व्यक्तींना आपली ओळख करून देतात। ती व्यक्ती सुद्धा अमिताभ बच्चनजींना म्हणते की मी सुद्धा तुमच्यासोबत जो प्रवास करतो तो खूप आनंदी आहे, कारण खूप चांगला प्रवास झाला, खूप चांगली चर्चा झाली। मी JRD टाटा आहे। बांधवांनो, ज्यावेळेस ती व्यक्तीने अमिताभ बच्चनना त्यांची ओळख करून देते, त्यावेळेस अमिताभ बच्चन मध्ये आलेला जो अहंकार होता, जो गर्व होता, जो अभिमान होता, तो क्षणीच नाहीसा झाला। कारण आपल्यासोबत बसणारी व्यक्ती आपल्यापेक्षा पण खूप मोठ्या लेवलची आहे। टाटा कंपनीच्या ग्रुपची ती अध्यक्ष आहे, चेअरमन आहे, मालक आहे आणि खूप साधं राहणीमान असणारी ती व्यक्ती, खूप साध्या पद्धतीने कपडे घालणारी, खूप साध्या सिंपल भाषेमध्ये प्रत्येक चर्चासत्रामध्ये सहभाग घेणारी ही व्यक्ती पाहून अमिताभ बच्चनजींना पण वाटलं आणि त्यांनी सुद्धा ठरवलं की खरंच आपण कितीही यशस्वी झालो, कितीही मोठे झालो, कितीही लोकांचे चाहते झालो, तरी आपल्यामधला जो विनम्रता आहे तो विनम्रता आपण सदैव कायम ठेवावं। ही खूप मोठी शिकवण अमिताभ बच्चनजींना मिळाली। तशी शिकवण प्रत्येकाला मिळण्याची गरज आहे। पण बांधवांनो, आपण याच्यातून काहीतरी बोध घेऊन आपण सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण गर्व न करता, अभिमान न करता आपल्यामधला जो विनम्रता आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि नेहमी विनम्र जीवन जगून आपण प्रत्येकाला आपलंसं केलं पाहिजे, असं याच्या कहाणीतून सांगण्याचा तात्पर्य आहे। नक्कीच बांधवांनो, आजची कहाणी तुम्ही खूप सुंदररीत्या ऐकलात आणि नक्कीच तुमच्यामध्ये तो बदल दिसून येईल आणि यानंतर सुद्धा अनेक कहाणी मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तोपर्यंत इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो। नमस्कार।